नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची तसेच फलटण पंचायत समितीची निवडणूक आता आठवड्याभरात जाहीर होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असतानाच इच्छुकांनी आता जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केलेली आहे. फलटण तालुक्याचा जर विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने तिरंगी सामना पाहायला मिळाला होता. यावेळी राजे गट राष्ट्रवादीमध्ये होता आणि त्यांची ताकद प्रबळ होती. मात्र गत वर्षभरापूर्वी झालेली विधानसभा आणि त्यानंतर झालेली नगर परिषद या निवडणुकीमध्ये बरेच पुलाखालून पाणी गेल्यामुळे आता भारतीय जनता पक्ष यांची ताकद फलटण तालुक्यात वाढत चाललेली आहे. त्याबरोबरच सध्याचा जर विचार केला तर सध्या फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष यांची ताकद मोठी आहे. त्या खालोखाल शिवसेना राजे गटाची ताकद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचीही ताकद फलटण तालुक्यामध्ये निर्णायक आहेत. त्याबरोबरच शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI आदी पक्षांच्या ताकदीही फलटण तालुक्यामध्ये आहेत, त्या कमी प्रमाणात आहेत. याचमुळे आता आगामी अगदी काही दिवसांमध्ये जाहीर होणार असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी आता इच्छुकांनी जोरदारपणे सुरू केलेली आहे. जर विधानसभेचा जर विचार केला तर वर्षभरापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले आमदार सचिन पाटील यांना 1,19,000 मतदान, ज्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढला होता. या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी आमदार दीपक चव्हाण हे लढले होते. त्यांना 1,02,000 मतदान या ठिकाणी मिळालं होतं. तर तिसऱ्या क्रमांकावरती 14,000 मतदान दिगंबर आगवणे यांनी घेतले होते. ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी उमेदवारी केली होती. याच पार्श्वभूमीवरती आगामी होणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषदेच्या फलटण तालुक्यातील 8 जागा आणि पंचायत समितीच्या 16 जागा यासाठी काटेकी टक्कर पाहायला मिळते का, याकडे लक्ष लावून राहिले आहे. याच दृष्टिकोनातून आता मोर्चेबांधणीला गती आली आहे आणि इच्छुक उमेदवार आता आपल्या भागामध्ये उद्घाटने असतील, त्याचबरोबर बांधकाम कामगारांचे साहित्य वाटप असेल, वेगवेगळे उपक्रम आता घेऊ लागले असून आगामी फलटण पंचायत समितीच्या 16 जागेसाठी काटेकी टक्कर होणार का, याकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या 65 जागा असून फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे 8 गट आहेत. एकंदरीतच आपण पाहिलं तर 2017 साली झालेली शेवटच्या निवडणुकीमध्ये राजे गटाने तब्बल 7 जिल्हा परिषदपैकी 6 जिल्हा परिषद गट जिंकले होते. तर विरोधी असलेले त्यावेळेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाने 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समित्या जिंकल्या होत्या. याच निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांनी त्यावेळेचा कोळकी जिल्हा परिषद असेल, विडणी जिल्हा परिषद गट असेल, या गटामध्ये लक्षवेधी मतदान घेतलं होतं. यामुळे आता आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्येही पुन्हा एकदा आता मोर्चेबांधणीला वेग आला आहे. 8 दिवसापूर्वी झालेल्या नगर परिषदेची निवडणुकीचा धुरळा खाली बसत असतानाच आता इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असल्यामुळेच आता जिल्हा परिषदेची ही निवडणूक आणि पंचायत समिती फलटणची निवडणूक अतिशय तुल्यबळ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याच निवडणुकीची इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी 2 दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना आम्ही सुरुवातीला महायुती एकत्र लढणार असल्याचे, अर्थातच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र इतर जो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांची भूमिका अद्यापही समजली नाही. यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका काय राहते, सातारा जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रात महायुती एकत्र आहे, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत, तशीच युती सातारा जिल्हा परिषदेसाठी होती का, की कोणकोणते पक्ष एकत्र लढत आहेत. त्याचबरोबर फलटण पंचायत समितीसाठी सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेना त्यांच्याबरोबर एकत्र लढणार का वेगवेगळी लढणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच फलटणची निवडणूक मात्र यावेळेस काटेकी टक्कर होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत. आणि
इच्छुकांनी त्या दृष्टिकोनातून आता मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. आपल्या नेत्या पुढे आपलेच नाव यावे यासाठी आता इच्छुक कामाला लागले आहेत. एकंदरीतच शिवसेना राजे गटाने 2 दिवसापूर्वी अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी बैठक घेऊन आपणही आपला गट या ठिकाणी ताकदीनिशी या निवडणुकांना सामोरे जाईल असेही राजे गट शिवसेनेच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आले असतानाच आता आगामी काही दिवसांमध्ये मोर्चे बांधणीला वेग आलेला असतानाच निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच काय काय घडामोडी होत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? आपल्या पंचायत समिती गणामधून कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल, त्याचबरोबर जिल्हा परिषदेसाठी आपल्या गटामधून कोणत्या पक्षामधून कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.